फॅमिली इन्व्हॉल्वमेंट खूप असते, किंवा 8 तास असतो की आम्हाला नॉर्मलच पाहिजे किंवा C-सेक्शन्स पाहिजे, किंवा याच्यामध्ये डॉक्टरांचं किती मत ती लोक घेतात किंवा घ्यायला पाहिजे. खूप वेळा असं असतं की आपले जे जुने लोक असतात किंवा आजी, आई, सासू वगैरे हे जे असतात ते कधी कधी म्हणतात की नाही नॉर्मलच पाहिजे. इव्हन पेशंट्स पण असं म्हणतात नाही नॉर्मलच पाहिजे. हो, नॉर्मलचा ट्राय देऊ शकतो, पण जसं मी म्हटलं की काही गोष्टी फेवरेबल असेल तर जिथे नाही तिथे अट्टास करण्यात काही पॉईंट नाही. मग अशा वेळेस सर्वांनी त्या पेशंटला म्हणजे त्या बाईला जी कॅरी करते प्रेग्नन्सी तिला सपोर्ट करणं ते जास्त गरजेचं असतं. आम्ही सर्व प्रयत्न करतोय, कारण बाळ एका ठिकाणी स्टक झालेलं आहे, ते येतच नाहीये खाली. अशा वेळेस पेशंटने समजून घेणं किंवा तिच्या रिलेटिव्हने समजून घेणं आणि तेव्हा डॉक्टरांचं पण जे आहे डिसिजन घेतलेला त्याच्यावरती विश्वास ठेवून आम्हाला तशी प्रोसिजर करू देणं पुढची, तेव्हा आम्हाला अपेक्षा असते की नाही घरच्यांनी समजून घेतलं पाहिजे. कारण की पेशंट त्यावेळेला तयार असतो, हसबंड कधी कधी तयार असतो, पण बाकीचे रिलेटिव्ह तयार नसतात. असं वाटतं की नाही त्यांनी पण थोडं समजून घेतलं पाहिजे.